राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज 13 ऑक्टोबर 2025 काय करा की फक्त राज्यात 16 तारखेपासून 16 ऑक्टोबरपासून ते 17, 18, 19, 20 पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे, सर्वदूर काही पडणार नाही. म्हणून खास करून हा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. नसता शेतकऱ्याला वाटेल की हे सगळीकडे पडतो काय, सगळीकडे नाही पडणार, काही भाग सोडून देईल. म्हणून ज्यांचा हरभरा पेरायचा असेल, ज्वारी पेरायची असेल, जर तुमची जमिनीतली ओल हडकत असेल तर तुम्ही तुमचं पेरणीचा निर्णय घेऊ शकता, तुम्ही पेरू शकता. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात आता ज्यांच्या काही सोयाबीन काढणं चालू आहे, राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या 15 तारखेला तुम्ही सुड्या जर उघड्या असल्या तर तुमच्या सोयाबीन जर उघड्या असतील, सुड्या उघड्या असतील तर त्याच्यावर झाकून घ्या. कारण की राज्यात 16 ऑक्टोबरपासून ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येता. 16 ऑक्टोबरला तो पाऊस काय होणार आहे, इकडे यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये सुरुवात होणार आहे. 17 ऑक्टोबरला काय परत काही भागात पडणार आहे. 18ला पुन्हा दुसरा वेगळा भाग जाणार आहे. असं करत करत 19, 20, 21, 22 पर्यंत राज्यात विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. खूप काही मोठा पडणार नाही, मुसळधार काही पडणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पाऊस आता परतीचा आहे, आता हे शेवटचाच पाऊस आहे. आता पाऊस निघून जाणार आहे आणि 2 नोव्हेंबरला मध्ये चांगली थंडी येणार आहे. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. ज्यांचं सोयाबीनचं शेत खाली झालं असं तुम्ही तुमचं पेरणी करू शकता. त्याच्यानंतर ज्वारी पेरायची तर ज्वारी पेरू शकतात, हरभरा पेरू शकतात, ओल हडकत असेल तर पेरू शकतात. पेरणीचा निर्णय तुम्ही तुमचा स्वतः घ्या, पेरायचा का नाही ते ठरवा. हा पाऊस जे पडणार आहे, आता परत एकदा शेवटी सांगतो की हा पाऊस सुरुवातीला काय होणार आहे, इकडल्यामध्ये म्हणजे याच्याकडून सुरू नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ, त्याच्यानंतर लातूर जिल्हा ह्या पट्ट्याकडून सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर ते पाऊस काय होणार आहे, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, एक दिवस उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर असा वेगवेगळ्या भागात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश दररोज वेगवेगळ्या भागात असं मुक्काम करणार आहे. सगळीकडे काही पडणार नाही, काही भाग सोडून देखील दे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे हा सर्वदूरचा पाऊस नाही, कारण की हा जाता जाता पाऊस येत असतो. म्हणून शेवटचा पाऊस आहे, जाता जाता भाग बदलत पाऊस पडणार आहे, सर्वदूर काही पडणार नाही. म्हणून हा तुम्ही तुमचा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात झाला तर परत एक उद्याच्याला मेसेज दिला जाईल. धन्यवाद.